CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। चिखली तालुक्यात कोरोना काळात जीवाची पर्वा न करता सेवा बजावणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्कर्स आता आपल्या हक्काच्या प्रोत्साहन भत्त्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत। कोरोना भत्ता आणि थकीत मानधनाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून प्रशासनाकडून अद्याप ठोस कार्यवाही न झाल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये संताप वाढला आहे। या आंदोलनाला आता क्रांतिकारी शेतकरी संघटनेचाही पाठिंबा मिळाला आहे। शेलगाव जहागीर, पाटोदा, एकलारा, दिवठाणा, भोरसा, भोरसी, बोरगाव काकडे यासह चिखली तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींसमोर अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्कर्स यांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे। कोरोना काळात केलेल्या सेवेसाठी शासनाने जाहीर केलेला प्रोत्साहन भत्ता अद्याप मिळालेला नसल्याने तसेच थकीत मानधन प्रलंबित असल्याने या महिला कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे। आंदोलनस्थळी भेट देत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली आणि त्यांच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा दिला। यावेळी सरनाईक यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कोरोना भत्ता टप्प्याटप्प्याने देण्याचे आदेश दिले असतानाही प्रत्यक्षात कार्यवाही होत नसल्याचा आरोप केला। आंदोलनकर्त्यांच्या मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास क्रांतिकारी शेतकरी संघटना देखील रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा त्यांनी दिला। आंदोलन स्थळावरूनच विनायक सरनाईक यांनी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भारसाखळे, तहसीलदार गायकवाड आणि गटविकास अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत मागण्यांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली। यावर संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले। दरम्यान सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन अर्थात C2 संघटनेनेही प्रशासनाला इशारा दिला असून मागण्या पूर्ण न झाल्यास 10 जुलै रोजी पंचायत समिती चिखली येथील गटविकास अधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे। कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचा प्रोत्साहन भत्ता आणि थकीत मानधन कधी मिळणार याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर प्रशासन नेमका काय निर्णय घेते आणि आंदोलनाची पुढील दिशा काय राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। CCN न्यूजसाठी एडिटर इन चीफ गोपाल तुपकर, चिखली। आज कोरोना संपून 5 वर्ष झाली, तरी पण आमचे कोरोना भत्त्याचे जे आमचा 23 महिन्याचा भत्ता होता तर आम्हाला तो मिळालेला नाही। या अगोदर आम्ही त्यासाठी वारंवार BDO साहेबाला सुद्धा आंदोलनं केली की आम्ही आमच्या मागण्याचे पत्रसुद्धा दिले आणि जिल्हा परिषदला सुद्धा दिलेले आहेत, तरी पण आमच्या अजून 23 महिन्याचा 23,000 भत्ता मिळालेला नाही। आणि यानंतर आम्ही आता एक धरणे आंदोलन जिल्हा पंचायत आपल्या ग्रामपंचायत समोर ठरवलं, तरी आम्ही 1 जुलैपासून आज तिसरा दिवस आहे तरी आमचे आंदोलन चालू आहे, तरी त्यावर आमच्यावर कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही। आम्ही ज्या वेळेस कोरोना होता त्या टायमात कोणी बाहेर पण निघत नव्हतं, तरी आम्ही लोकांच्या घरोघरी जाऊन सर्वे केला। आमचे क्वारंटाईन झालेले लोक होते त्यांना जेवणाचे डब्बेसुद्धा पुरवण्यात आले। तेवढे आम्ही काम करूनसुद्धा आम्हाला कोरोना भत्ता दिलेला नाही। तरी आज आमची जर काही दखल घेण्यात आली आणि दिले तर बरं, नाही तर आम्ही 10 तारखेला पंचायत समितीसमोर आंदोलन करणार आहे। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।